महर्षी व्यासांचा जन्म कशा प्रकारे झाला एक मोठं चरित्र आहे। एकदा यमुना नदीकाठी एका कोळ्याला बरेच त्याने मासे पकडले आणि त्या माशामधून एक भला मोठा मासा सापडला। तो त्यानं घरी आणून तो मासा कापला आणि त्या माशाच्या पोटामधून एक लहान बाळ, एक कन्यारत्न त्याला मिळालं। त्या लहान बाळाचं नाव वासवी त्यानं ठेवलं आणि लहानपणापासून यानं काय केलं तर या कोळ्यानं तिचं पालनपोषण केलं। ती लहानाची मोठी झाली, दिसायला काळी सावळी होती, परंतु नीटस आणि सुस्वरूप असणारी ही वासवी। कोळ्याचा धंदा दुसरा एक होता की नाव वल्लवण्याचा। अलीकडून माणसांना नावेमध्ये घ्यायचं आणि पलीकडे नेऊन सोडायचं त्याचं कामच होतं। एक दिवस हा कोळी बाहेरगावी गेल्यामुळं ह्याची जबाबदारी, नाव वल्लवण्याची जबाबदारी या वासवीवर आली आणि बरोबर त्याच वेळेला तिथं महान आणि तपस्वी ब्रह्मचारी असणारे महान ऋषी पराशर ऋषी तिथे आले। त्यांनी पलीकडं मला सोडून नेतेस का म्हणून त्यांनी त्या मुलीला विचारलं। त्या वासवीने सांगितलं की बसा। तिनं त्या पराशर ऋषींना पलीकडं नेत असताना मध्यभागी नाव आल्यानंतर ऋषींच्या मनामध्ये कामविकार जागृत झाला आणि त्यांनी ती इच्छा व्यक्त करून दाखवली त्या मुलीसमोर। त्या वासवीला सांगितलं की तुझ्याकडं पाहून माझ्या मनामध्ये का कोणास ठाऊक पण माझ्या मनामध्ये एक वाईट विचार किंवा काम वासना माझ्या मनामध्ये जागृत झाली। ती मुलगीसुद्धा हुशार होती। तिनं सांगितलं की आपण वयोवृद्ध आहात, बरोबर तपोवृद्धसुद्धा दिसता आणि एवढं महान तुमचं ऋषी असूनसुद्धा तुमच्या मनामध्ये काम कसा जागा झाला। त्यांनी सांगितलं की मी पाहतो म्हणले। अंतर्ज्ञानानं त्यांनी पाहिलं आणि त्यांनी डोळे उघडले आणि सांगितलं की हा माझा दोष नसून भगवंतालाच माझ्या पोटी जन्म घ्यायचा आहे। भगवंताचा संकल्प आहे की माझ्या पोटी एखादं पुत्ररत्न प्राप्त व्हावं आणि ते तुझ्या माध्यमातून व्हावं असं भगवंताची इच्छा दिसते। मग तिनं सांगितलं की मी तर कुमारी आहे महाराज, आपल्या वयामध्ये अंतर किती आहे आणि मी सुद्धा कुमारी आहे। त्यांनी तिथंच आशीर्वाद दिला तिला की तुझं आजन्म तू कुमारी राहशील। मग तिनं सांगितलं की ठीक आहे कुमारी मी राहीन, परंतु माझ्या अंगाला एक माशाच्या पोटामधून जन्म झाल्यामुळं माझ्या अंगाचा वास कसला येतोय तर दुर्गंध असा येतोय। तिचं दुसरं नाव एक दुर्गंधासुद्धा होतं, योजनगंधासुद्धा होतं। मग त्यांनी सांगितलं, त्या ऋषीने सांगितलं की आजपासून तुझ्या शरीराचा वास दुर्गंध येणार नाहीच नाही, परंतु योजनभर अंतरावर तुझा सुगंध सुटेल, हा एक आशीर्वाद दिला। मग तिने सांगितलं की पुढचा प्रश्न केला की आपण महाराज, आपण हे असं कर्म करण्यापूर्वी आपण कुठं आहोत तर जलदेवते, पवित्र अशा जलदेवतेवर आहोत आणि आपण हे जलदेवतेवर असलं काम करणं चुकीचं आहे। मग त्यांनी काय केलं, ती नाव योगमायेनं, त्या ऋषींनी योगमायेनं ती नाव वर उचलली, अंतराळामध्ये नेऊन ठेवली आणि पुन्हा तिनं दुसरा प्रश्न केला की आता पवित्र असा सूर्यदेव जागृत असताना आपण हे काम करणं चुकीचं आहे। मग त्यांनी योग सामर्थ्यानं सूर्यदेवाला सुद्धा झाकला। 9 क्षण हे दोघंजण एकत्र आले आणि 9 क्षणानंतर 10व्या क्षणाला एक सुस्वरूपवान आणि असा 12 वर्षाचा एक मुलगा, सुंदर दिसणारा दैदिप्यमान असा मुलगा निर्माण झाला। त्या मुलाला पाहून ह्या दोघांना सुद्धा आनंद झाला, आईला सुद्धा आनंद झाला आणि पराशर ऋषींना सुद्धा आनंद झाला। त्यांनी पराशर ऋषीने विचारलं तुला कोणाबरोबर राहायला आवडेल, माझ्याबरोबर येणार आहेस की तुझ्या आईबरोबर राहणार आहे? त्याने सांगितलं की मी माझ्या आईबरोबर ह्या राहिलो तर इथं मासे पकडण्याचं काम करीन किंवा नाव वल्लवण्याचं काम करीन, परंतु तुमच्याबरोबर आलेला असताना माझ्या जन्माचं सार्थक होईल। मी वेदशास्त्र संपन्न मला होता येईल आणि माझा जन्म ज्याच्यासाठी झाला आहे ते पवित्र कार्य माझ्या हातून घडेल। मग त्यांनी सांगितलं की मी तुमच्याबरोबर येतो, वडिलांना सांगितलं, परंतु आईचं हृदय कळवळलं। आईने सांगितलं की बाळा माझ्यापासून लांब जाऊ नकोस तू। मग त्याने आईला एक वचन दिलं आणि तो मुलगा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून तर महर्षी व्यास होते। त्या 12 वर्षाच्या व्यासांनी आईला वचन दिलं की तू ज्यावेळेला स्मरण माझं करशील त्यावेळेला मी तात्काळ तुझ्या समोर मी उभा राहीन, कोणतीही अडीअडचण आली तर तू माझं स्मरण कर, मी तुझ्या तात्काळ समोर उभा येऊन राहीन। मग तेवढं वचन देऊन आईला हे महर्षी व्यास आपल्या पराशर ऋषीच्या वडिलांबरोबर निघून गेले। अशी होती महर्षी व्यासांची कथा। रामकृष्ण हरी।